ओहो एक होती चिऊ, एक होता काऊ. रोहिणीचं नाव घेतो डोकं नका खाऊ. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या एका ब्लॉगमध्ये. तर आता मी आहे खेडमध्ये, नातूनगरमध्ये, कारण की आपल्या सिद्धीदाचं जे लग्न आहे ते आहे कुठे तर आपल्या भरणा नाक्याला. तर इथून फक्त 1-2-3 किलोमीटर आहे, तर तिकडे जायचं. आणि आम्ही सगळे गल्लीतले लोक इकडे स्टे घेतले आमच्या गावाला. सिद्धीदाच्या लग्नाच्या निमित्ताने तुम्हाला आमच्या घराचं इंटेरियर सोबत आमची इकडची विहीर, जंगल, परत नद्या, ते तुम्हाला सगळं दाखवणार. कुठेही जाऊ नका, फक्त बघत राहा सोहम ब्लॉग. तुम्ही इकडे बघू शकता की इकडे सगळ्यांचं आंघोळीचं इकडे चालू आहे आणि इकडे दादा आपला फुकणेगिरी करत आहे, बघू शकतात. बड़ा हरामी हो बेटा. दिवसभर फुकतच असतो. फुकणेगिरी आहे बघा. इकडे जरा चूल पेटवतोय, इथे एक विस्तव आहे आणि तिकडे तिथे जेवण चालू आहे. आणि या इथे गरम पाण्याचं टोप ठेवलं जिथे गरम पाणी करण्यासाठी, म्हणजे जेणेकरून सगळेजण पटापट आंघोळ करतील. आणि हा आपल्या इकडचा नजारा बघा भाई साहब. आणि इथेच आपल्या खाली इकडे नदी आहे, त्या नदीकडे आपल्याला जायचंय आणि ते खूप एकदम मजा असणार आहे. बघा धुकं तर बघा, तुम्ही बोलता थंडी का नाही, कोकणातली थंडी तर बघा बाई. तर इथे चुलीवरची भाकर आणि इथे मस्त पैकी कांद्याची भाजी. याला काय बोलता दादा? दादा याला काय बोलता? कांद्याची भाजी. कांद्याची भाजी की चटणी? याला काय बोलता? काय? चटणी. कांद्याची चटणी. तुम्ही बघू शकतात की इकडे भाई साहब सकाळचा नाश्ता तुम्ही बघितला असेल मुंबई मधला, काय असतो? उपमा, पोहे असतो. सकाळचा जो नाश्ता असतो तो म्हणजे आपला असतो कांदा आणि भाकर, कांद्याची चटणी आणि भाकर. हे आपलं एकदम बेस्ट. म्हणजे मला तरी इकडे गावात आलो की मी पहिलं जर नाश्त्याला काय पाहिजे असेल ना, तर मी पहिलं घेतो कांदा भाकरची चटणी. तर आता चुलीवरची फाटे हे झाले, संपलेले आहेत, त्यामुळे आता आम्ही फाटे गोळा करायला चाललो. इकडे ऑलरेडी सगळे कट करून ठेवलेत, फक्त आपल्याला गोळा करून एका घमेला ठेवायचे. तेरा तो गेम बजाना पडेगा. ओहो वाह क्या सीन है. वतरला तुम्ही बघू शकता की हा आहे अवनीश कोकणात वतरला. व्लॉग मध्ये माझ्या इकडे वतरला बघा. तुम्ही बघू शकतात ही सगळी जी हे बघ, ही गडबड बघ, ही बघ, ही सगळी जी छोटी छोटी मुले बसलेत हे कोकणातलं स्वर्ग सुख अनुभवत आहेत. तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी गरम गरम भाकऱ्या इथे थापतात आणि इकडे कांद्याची चटणी आणि भाकरीचा लाभ उठवतात. बघा भाई, हे सुख जे आहे ते फक्त कोकणातच भेटू शकतं. बघा कसं आहे, कसं आहे, खूप छान. तुमचं कसं आहे? मस्त नागपुरा. मस्त. हे खास करून आपल्या घाटावरचे आहेत, तर त्यांना कसं वाटलं आपण त्यांना खास बोलूया. कसं आहे? मस्त. चुप डुब मस्त आहे. आणि शुभम आपण पण आता सुरुवात केली आपली भाकरी आणि चटणी खाण्यासाठी. मी तुम्हाला दाखवतो की आपलं जे घर आहे ते कशा पद्धतीने बनलंय आणि त्याचं मी इंटेरियर तुम्हाला आता एका सिनेमॅटिक शूटद्वारे दाखवतो. ते तुम्ही आता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आमचं जे घर आहे ते कसं आहे. तर फायनली आता आपण इथे खाली उतरलोय. तुम्ही बघू शकता भाई इथे ह्या साईडला आणि ह्या नदीवर अजून खासियत आहे, हे सगळी जी झाडं आहेत ना
ती पण पूर्ण पाण्याच्या खाली जातात आणि तिकडे इकडे सगळे मोरबीर सगळे इकडेच येतात. काही प्राणी असतात, माकडं परत पक्षी सगळे इकडेच येतात. त्यामुळे इथे पण इथे सगळं वरून धरणाचं पाणी इथे येतं. फायनली आता हे बघा आपली ड्रेसिंग बघू शकता. आता आपण सगळे रेडी झालोय. अजून सगळे हे तर रेडी होत आहेत. हे आम्ही सगळे रेडी झालोय. आता आम्ही निघालोय डायरेक्ट कुठे जायचं तर हॉलमध्ये. तिथे गाडी येईल, तर गाडीमध्ये बसलं तर डायरेक्ट कल्टी येऊन डायरेक्ट हॉलवर. मग तिथे आपली ब्लॉगिंग सुरू. तिथे अर्धा तर कार्यक्रम झाला असेल. आता इथे खूप आता वाजले 11 वाजले. 11 वाजले तिकडे 12:30चा मुहूर्त आहे. तर काय झालं असेल काय माहित नाही. तर बाय 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 बाय. ओ थँक्यू. हात मिळवा, हात मिळवा. शुभम शुभम हात मिळवा. असं नाही करायचं. शुभ हात मिळवा. एक नंबर. ताईला कर. हो हिचं नाव काय? हा बहीण आहे बघ, बहीण आहे. हा बघ. फायनली आता आपण आलेलो आहोत आपल्या हायवेवर, मुंबई गोवा हायवेवर. आणि आपल्या हे बघा ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी. म्हणजे खूप माणसं आपली खूप असल्यामुळे इकडे एक गाडी आणि ही गाडी. आणि या दोन्ही गाडीतून आपण डायरेक्ट कुठे पोहोचलो? हॉलवर. फायनली आता आपण गाडीत बसलोय. गणपती बाप्पा मूर्ती श्री सिद्धिविनायक महाराज की जय. फायनली आता आपण आलेलो आहोत आपल्या स्पॉटवर जिथे सीतेचं लग्न होणार आहे. आणि हे आहे ते मंदिर, कालकाई मंदिर. आणि या कालकाई मंदिरच्या वर सीतेचा लग्नाचा हॉल आहे आणि तिथे सीतेचं लग्न होणार आहे. सगळं विधी तिकडे होणार आहे. तर आता तुम्हाला दाखवतो की मंदिर कसं आहे, तिकडचा हॉल कसं आहे, तिकडे परिसर ज्यांनी. तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला. इथे हा हॉल आहे मंदिराचा. आणि हा जो हॉल आहे तो 2 फ्लोअरचा, म्हणजे खाली पण आहे आणि वरती पण आहे. तर काय काय तयारी झाली ती आता आपण जाऊन वर बघूया. त्यानुसार तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटेंट दाखवता येईल. तर हॉलमध्ये आता आपण जस्ट एंटर केलंय आणि हॉलच्या ग्राउंड फ्लोअरवर इकडे सगळे राहण्याची सोय, म्हणजे जे आदल्या रात्री येतात तिथे ते थांबतात आणि थांबण्यासाठी इकडे सोय पूर्ण केलेली आहे. आणि इथे वर सगळा हॉल आहे.
फायनली आपले सगळे विधी कंप्लीट झालेत, तुम्ही बघितलं असेल. तर आता आपण जाऊया जेवणाच्या इथे, बघूया काय काय आपलं आयटम्स ठेवले तिकडे खायला. भाई साहेब गर्दी बघा भाई, फुल लाईन लागले इकडे पूर्णपणे बसून जेवण आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे पुऱ्या आहेत, जे भात आहे आणि इकडे सगळं म्हणजे इथे छोले, परत बटाट्याची भाजी आहे, पापड आहे, लोणचं आहे. तर हे आजचं सगळं जेवण आहे. इथे बटाट्याची भाजी, भात आहे, छोले, परत एका साईडला इथे पुऱ्या तळत आहेत, पुऱ्या बनवून, आणि इकडे सगळे गुलाबजाम आहेत तयार, आणि इथे कोशिंबीर. A few moments later. तर मित्रांनो फायनली आता आपण आलो आपल्या चाळीमध्ये, आणि पूर्ण सगळं कार्यक्रम झाला आहे. आणि आता शिंदे दादा आणि वहिनी येणार आहे इकडे, आणि त्यांचं इकडे स्वागत करणार आहे. त्यासाठी ती तयारी करतात, ती तुम्हाला आता दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकता चाळीतल्या ज्या मुली आहेत त्या सगळ्या इकडे काम करत आहे, पाकळ्या तोडायचं काम. इम्पॉर्टंट की इम्पोर्टेड? समझ रहे हो ना? ओके इम्पॉर्टंट मुली ज्या इकडे पाकळ्या सजावटी करतात, या पाकळ्यावरून शिंदे दादा आणि वहिनी इकडे आतमध्ये एंट्रन्स करणार.
5,000 आमची निशाणी मशाल. बरं ठीक आहे, तू नाव तर घेशील. सायलेंट सायलेंट नाव घेतो रोनी, थांबा. शुभमुहूर्तावर लग्न पार पडले. गाजू झाली वरात. सिद्धेश्वरांचं नाव घेते. पहिलं पाऊल तांबांच्या घरात. सिद्धेश चला घ्या, नाव घ्या, नाव घ्या. पाठ केले जमिनीला विचारून. भाजी नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. नवीन घे जमिनीला. एक होती चिऊ, एक होता काऊ. रोहिणीचं नाव घेतो, डोकं नका खाऊ. काय काय आणि हा दिवा वर ठेवायचा ना. हा दिवा ठेव, देव करायचं. बरोबर आहे. मग तो बोलती आहे याच्यात सोन आणि मला सांग ना. चला 1 1 2 हा 1 2 3 रोडी बघा. रोडी शोध लवकर. माझे ते बोट, माझं बोट अरे माझं बोट पण शोध लवकर लवकर. नाही मोडू नका, आम्ही तिघी पण जिंकलोय. एकच टाकले तुम्ही. एक नंबर. तुम्ही मगाच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, मगाच्या क्लिप मध्ये बघितलं असेल तर हे काय प्रकारे सजावट करत होते आणि आता त्याच पद्धतीमध्ये त्यांना साफ करण्यासाठी लागत आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे हा जो सडा सामर्जन हे बघा पूर्ण गल्ली. हे अरे झेंडा उंचा आहे, झेंडा उंचा.